कधी घेतलं तर पहिले त्यांनी खासबाग मैदान बांधलं, चाळीच्या गंगाराम तालमीची स्थापना केली आणि गंगाराम तालमीच्या कमानीवरती भूमीवरती लिहिलं गेलं सदरक्षण नायक श्री सप्तम खळदर्म साधना. सत्तार पैलवान जर शरीराची बैठक जर चांगली असेल, मजबूत असेल तर आपण झटकावर विजय मिळू शकतो. नंतर पैसा किती असला काय असलं काही नाही, माणसाकडे किती पैसा असल्यावर किती सोनं असल्यावर किती सोन्याच्या पिठला आणि चांदीच्या भाकरी खाल्ल्यानंतर कोण भरो तसं काही नाही. माझ्या शेतकरी राजाला त्या काळ्या आईला रक्ताचा घाम करून त्या थेंबानं पेरलेल्या धान्याच्या मोठ्याच खावं लागतात, अन्नच खावं लागतं, तेव्हा पोट भरत असतं. आणि आज शेतकऱ्यांचा ही गोष्टी सर्वनिरपेक्ष गोष्टी आहे. कोणी रामायण घ्या, कोणी महाभारत घ्या, कोणी बायबल घ्या, कोणी पुराण पठण घ्या, प्रत्येक धर्म ग्रंथात गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. बाबाजी पटेल रामायणामध्ये वाली शिवराची गोष्टी झाली, उल्लेख करणार पटेल महाभारतात भीमाची बकासूर जिंकून झाली, हा उल्लेख करणारा सत्तार तुमच्या बायबल मध्ये तुमच्या कुराण पठणमध्ये सुद्धा हजरत बगदादी हजरत अली महान म्हणले होते असा उल्लेख करणारा. म्हणून सर्वांना कुस्ती आवडते, सर्वांना कुस्ती भावते, कारण कुस्ती आपल्या रक्तात आहे, नसरसात आहे. हा कुस्तीचा झालेला इतिहास आहे. जय व्यक्ती रामा पैलवान सत्तार पैलवान नगर जिल्ह्यात राहतात. बाबाजी पटेल नगर जिल्ह्यात कुस्ती आखाड्याला हगामा म्हणतात. हगामा का म्हणतात शरद पटेल? 10 डिसेंबर 1910 इंग्लंडला पोलंड मुक्कामी जागतिक कुस्तीचा महोत्सव घडला आणि भारत देशातर्फे आणि गावाची उंची कमी म्हणून परंतु शरद पाटलासारखा त्यांचा वस्तर होता आणि आव्हान केलं त्या वस्त्रानं, माझ्या पट्ट्याला जो हरवेल त्याला 10,000चं पेमेंट केलं बक्षीस म्हणून. पहिल्या दिवशी कामा बरोबर 10 लढले, 10च्या 10 पाडले आणि दुसऱ्या दिवशी 15 लढले, 15च्या 15 पाडले जनतेच्या गावाबरोबर. आणि जनतेतून आवाज आला भारताच्या कामापर्वांना जागतिक कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ द्या म्हणून. आणि पोलांचा डेनिस्को साखळी पद्धतीने कुस्ती आले. पोलांचा डेनिस्को भारताचे कामा पैलवान कुस्तीची सलामी दिली, डोक्याला डोकं भिडला, प्रत्येक कुस्ती झाले. कामा पैलवान एकेरी पट करून पाठीवरती आले आणि गरबन लोंढे या छोट्या पैलवानाकडून माझ्या सर्व स्कूलच्या कॉमिटीचं कौतुक करून 50 रुपये बक्षीस झालं आणि माझ्या कॉमिटीच्या बॅटरीचं चार्जिंग करण्याचं काम या पैलवानाच्या माध्यमातून झालंय. तुला 11:30 वाजल्यापासून मैदान चालू. कुस्तीची सलामी दिली, कामापूर्ण एकेरी पट करत पाठीवरती आले, कळलिंग चालवते आणि गामा पैलवानांना विसाडा मारून पोलांच्या डेनिस्कोवर विजय मिळाला आणि जगण्याचे ठरले. हा इतिहास गामा पैलवानांचा. बाबाजी पटेल पोलांच्या डेनिस्कोला त्याचा पराभव जिवायला लागला, त्याने आव्हान केलं, भारताला पटियाला मुक्कामी कुस्ती ठरले. जनतेचे गामा आणि डेनिस्को समोर राखी लावले आणि जनतेच्या कामा पैलवानांना डेनिस्कोला किक मारलं. जगने कोई भी लढो. बस कामा पैलवानांचा इतिहास आहे. भारत पाकिस्तान फाळणी झाले, गामाचं उत्तर पाकिस्तानात गेलं.
एकदा हिंदू मुस्लिम दंगल उपळले आणि गामा पलवानाच्या तालमीकडे आले, कारण तिथे हिंदूची मुलं चला करत होती. परंतु गामा पलवान छातीचा कोट करून पुढे उभं राहिले आणि त्या जमावाला म्हणाले, अगोदर माझ्या देहाची खांडणी करा, मग हिंदूच्या मुलाकडे जावा. गामा पलवान कोण होते जातीनं? मुसलमान होते, परंतु धर्मनिरपेक्ष होते. त्यांचं कुस्तीवरती प्रेम होतं. हा इतिहास आहे. ज्यांनी त्या गामा पलवानाचा